नमस्कार मित्रांनो, एक चांगली अभ्यासाची स्ट्रॅटेजी ही तुमच्या अभ्यासाचा फोकस सोबतच तुमची मेंटल हेल्थ सुधारायला मदत करत असते. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हीच गोष्ट समजून घेणार आहे की पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी काही एक्झामची म्हणजे पेपरची जी काही भीती आहे ती तुम्हाला वाटते का, आणि वाटत असेल तर तुम्हाला या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात किंवा जर स्ट्रॅटेजी आपली ठरवली तर तुम्हाला ती पेपरची भीती तुमच्या मनामध्ये राहणार नाही, ही 100% खात्री देतो. ठीक आहे. नमस्कार मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहे की पोलीस भरतीचे जे काही विद्यार्थी मित्र आहेत त्यांची एक्झाम पेपरची जी भीती आहे ती कशा पद्धतीने घालवली जाऊ शकते. याच्यामध्ये मित्रांनो बघा, पोलीस भरतीच्या पेपरमध्ये सिलेक्ट न होणारे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यापैकी 70 ते 80% विद्यार्थी यांच्या मनामध्ये ही पेपरची भीती कायम राहिलेली असते, ती आपल्याला बघायला मिळते. फक्त भीतीपोटी व्यवस्थित त्यांनी मार्क्स नाही मिळवले किंवा कन्फ्युजन झालं आणि मग सिली मिस्टेक केल्या आणि त्याच्यातून तो स्पर्धेतून बाहेर पडला. ओके, तर मित्रांनो ही जी वेळ आहे ती आपल्यावरती येऊ नये आणि एक चांगली स्ट्रॅटेजी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की एक चांगली स्ट्रॅटेजी तुम्हाला तुमचा फोकस जो आहे अभ्यासावरचा तो आणि तुमची मेंटल हेल्थ दोन्हीही सुधारायला मदत करते. फक्त याचा पेपरवरतीच परिणाम होतो का असं नाही. आता जो काही भीती आहे ती भीती वाटण्याचा मूळ मुद्दा जो आहे की नाही, हा आपल्याला पेपरचा येणारा जो ताण आहे आपल्यावरती, प्रेशर जो आहे त्याच्यामुळे आपल्या मनावरती ती भीती निर्माण होत असते. आता हा प्रेशर किंवा हा जो ताण आहे हा कमी कसा करायचा याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करू. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की बघा, याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट अजून समजून घ्या की पोलीस भरतीचा फंडा काय. पोलीस भरतीचा फंडा क्लिअर आहे. पास होणं हा पोलीस भरतीचा फंडा नाही. पोलीस भरतीचा फंडा असा आहे की 90+ मार्क्स जाणं हा खरा पोलीस भरतीचा फंडा आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये 90+ मार्क्स मिळवण्यासाठी जी काही आपली स्ट्रॅटेजी आहे त्याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवले, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. यातला हा पहिला मुद्दा, भीती कमी करण्याचा पहिला मुद्दा असणार आहे आपला की तुम्ही पेपर प्रॅक्टिस करा. म्हणजे तुमचं जे काही पेपर प्रॅक्टिस आहे ही वाढवा. पेपर सराव हा भीती कमी करण्यासाठी तुम्हाला अतिशय महत्वाचा पॉइंट राहू शकतो. बघा, याच्यामध्ये सातत्यानं आपण जर पेपर सराव करत असू तर तुम्हाला पेपरला होणाऱ्या ज्या काही संभाव्य चुका आहेत त्या तुमच्या सरावामध्ये होत असतात आणि त्या झालेल्या चुका आपल्या लक्षात आल्यानंतर आपण त्याच्यावरती काम करतो आणि ते शॉर्ट आउट करतो. म्हणजे जी काही पेपरला संभाव्य चूक होणार होती ती आधीच आपल्याला समजली आणि आपण त्याच्यावरती काम केलं, त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हा वाढत जातो. म्हणून पेपर सराव हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा पॉइंट असणार आहे. ओके, पेपर सरावाने काय होतं तर आपला स्वतःचा विश्वास वाढतो. म्हणजे आपलं कॉन्फिडन्स लेवल म्हणतो आपण ती खूप चांगली होते, हाय होते, आणि जेणेकरून तुम्हाला जे काही मार्क्स मिळतात त्याच्याने तुमचे जे काही कॉन्फिडन्स लेवल किंवा आत्मविश्वास जो आहे आपण म्हणतोय तर ते एक वेगळ्या लेवलला जाऊन राहतो. त्याच्यामुळे परीक्षेला त्याचा खूप फायदा होतो. बघा, आता मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही जर समजा स्कोर 70-60 घेत असाल, 60-70 पर्यंत असाल, हळूहळू तो प्रॅक्टिसने तुमच्या सरावाने पेपर प्रॅक्टिस मध्ये तुमचा तो वाढत गेला. 75 वरती गेला, काही ठिकाणी 80 वर गेला, 85 वरती गेला. ठीक आहे. नंतर हळूहळू 90 वरती गेला. असा जसा स्कोर वाढत जाईल तसा तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा काय होतो, वाढत जातो. म्हणून पेपर सराव, पेपर प्रॅक्टिस हा तुमची भीती कमी करण्यासाठीचा सगळ्यात महत्वाचा पहिला पॉइंट आहे. दुसरा पॉइंट आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये की जे काही तुम्ही पेपर प्रॅक्टिस करताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिस्टेक होत आहेत, मिस्टेक झालेल्या बघायला मिळतात. या झालेल्या मिस्टेक तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम ठेवलं तर अडचण आहे. प्रॉब्लेमला तुम्हाला सोल्युशन द्यायचं आहे आणि तो सोल्युशन देणं म्हणजेच त्याच्या ज्या काही चुका झालेल्या त्या सुधारणं. ओके, त्याच्यावरती काम करणं. प्रत्येक प्रश्न चुकला, एक प्रश्न चुकला याचा अर्थ एक टॉपिक कुठला तरी तुमचा चुकलेला आहे, त्या टॉपिकवरती तुम्ही काम करणं. याच्यावरती आपण खूप वेळा बोललेलो आहे. ते टॉपिक तुम्ही कव्हर करणं खूप गरजेचं आहे. जसे जसे तुम्ही टॉपिक एक कव्हर करत जाल तसा तुमचा कॉन्फिडन्स काय होईल, वाढत जाईल त्या विषयांचा किंवा त्या टॉपिकचा. ठीक आहे. जेणेकरून तुमचा तो मार्क्स मध्ये सुद्धा वाढ होताना बघायला मिळेल. प्रॅक्टिस केल्याच्या नंतर टॉपिक वरती समजा कामच नाही केलं तर 60 ते 70 तुमचा स्कोर राहील. ओके, जसं तुम्ही तुमच्या मिस्टेक ज्या काय होत आहेत, चुका ज्या काय होत आहेत त्या चुकांवरती जसं काम करत जाल तसे तुमचे 70चे 75, 75चे 80, 80चे 85, 85चे 90, इव्हन 90चे पुढेही 95 पर्यंत पण जाऊ शकता. ठीक आहे. ज्या अशा पद्धतीचा तुमचा स्कोर हा तुम्हाला ग्रोथ त्याच्यामध्ये बघायला मिळेल स्कोर मध्ये. ठीक आहे. म्हणून झालेल्या चुकांवरती काम करणं ही दुसरी स्ट्रॅटेजी आपली असणार आहे भीती कमी करण्यासाठीची. म्हणजे पेपरची भीती कमी करण्यासाठी पहिली गोष्ट आपण पेपर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट पेपर प्रॅक्टिस मध्ये जे काही चुका होतात त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे, त्याला प्रॉब्लेमला सोल्युशन देणं गरजेचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये हे करंट इयर म्हणजे चालू वर्षामध्ये 2024 मध्ये आपण बघा बऱ्यापैकी सगळे पेपर झालेले आहेत. त्या सगळ्या पेपरचं काय करायचं, तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ह्याच चालू वर्षाच्या पेपरमधून प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या जिल्ह्यांचे कट ऑफ सुद्धा लागलेले आहेत. फायनल लिस्ट म्हणतो तुम्हाला मी.
तुमच्या कास्टला किती स्कोर आला त्या लिस्ट मध्ये, शेवटचा मुलगा कितीचा आहे, टॉपर कितीचा आहे हे बघणं गरजेचं आहे. समजा आपण एक उदाहरण घेतलं कुठल्या तरी जिल्ह्याचं, जिथे 135चा समजा टॉपर आणि 120चा हा ओपन कॅटेगरी टॉपर आहे आणि 120चा आपल्या कास्टचा समजा कट ऑफ आहे. ठीक आहे, तर तुम्हाला तुमचा ग्राउंड स्कोर जो काय आहे तो प्लस या पेपरमध्ये तुमचा काय स्कोर येतोय तो हे करून बघा बेरीज त्या लोकांची, ती तुमची 120 पेक्षा जास्त असावी. म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स अजून वाढेल. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी जर ह्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकला असता तर मी सिलेक्ट झालो असतो. ठीक आहे, हा एक कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. तिथला कट ऑफ बघणं आणि त्या कट ऑफ नुसार आपण कुठं आहे हे बघणं खूप गरजेचं राहणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौथा मुद्दा हा अतिशय महत्वाचा असणार आहे मित्रांनो. पेपरची भीती असेल तर ती ओके आहे, पेपर नंतर होणाऱ्या परिणामांची जर भीती तुम्हाला जास्त वाटत असेल तर इथं कुठेतरी आपलं चुकतंय. म्हणजेच काय होतं, युद्धात आपण आधीच हारणार आहे किंवा त्याच्या हरल्यानंतर माझं काय होईल या गोष्टीची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्हाला इथे थोडासा वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल. कारण पेपरची भीती असणं स्वाभाविक आहे, परिणामांची भीती ठेवू नका. म्हणजे पुढे जर मी सिलेक्ट नाही झालो किंवा सिलेक्ट झालो काही जरी झालं तर मला पुढे काय अडचणी येऊ शकतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी विचारात न घेता फक्त अभ्यासावरती फोकस करा. ठीक आहे, म्हणजे मला सांगायचं याच्यातून हे तुम्हाला की पेपरच्या नंतर होणाऱ्या परिणामांचा विचार करू नका. ठीक आहे, सध्या पेपरचा विचार करा. पेपर कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो, आपला स्कोर कशा पद्धतीने वाढवू शकतो याचा विचार होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, युद्ध हे डायरेक्ट कोण जिंकत नसतं. युद्ध मैदानात होण्याआधी ते पहिलं मनात होतं. युद्धाचं प्लॅनिंग केलं जातं, विदाऊट प्लॅनिंग सुद्धा युद्ध जिंकलं जात नाही. ठीक आहे, मग ते प्लॅनिंग केलं जातं आणि त्या प्लॅनिंग नुसार वर्कआउट केलं जातं, तसं काम केलं जातं आणि मग प्रत्यक्षात युद्धामध्ये आपल्याला त्याच गोष्टी बघायला मिळतात, त्याच पद्धतीचं प्लॅनिंग झालेलं असतं, त्या पद्धतीनुसारच ते सगळं सुरू राहतं आणि एंड हा जिंकल्याचा असतो. म्हणून लक्षात ठेवा, म्हटलं जातं तसं खरं आहे ते की पहिलं युद्ध हे तुमचं मनात जिंकलं पाहिजे मग मैदानात. म्हणून पोलीस भरतीच्या युद्धाची सुरुवात तुमच्या मनात झाली पाहिजे. पेपरची, मैदानाची, कशा पद्धतीने मैदान मारेल किंवा कशा पद्धतीने मी लेखीचा पेपरचा स्कोर वाढवेल हे पहिलं मनात ठरवलं, त्याच्यासाठी प्लॅनिंग केलं, नियोजन योग्यरित्या केलं तर तुम्हाला सक्सेस चांगलं मिळू शकतं. याच्यासाठी पेपर प्रॅक्टिस हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. याच्यासाठी तुम्ही फक्त झालेले पेपर बघा असं मी म्हणत नाही, टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा सोडवू शकता. टॉपिक वाईज टेस्ट सोडवण्यासाठी आपलं ऍप्लिकेशन जे आहे स्वराज्य करिअर अकॅडमीचं मिशन खाकी नावाचं ते सुद्धा तुम्ही नक्की डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी कमी रुपयामध्ये टॉपिक वाईज टेस्ट बघायला मिळतील. म्हणजे प्रत्येक टॉपिक तुम्ही चांगल्या पद्धतीने कसा करू शकता हे डिटेल त्याच्यावरती सगळे आलेले आताचे प्रश्न किंवा यापूर्वीचे जे काय आलेले प्रश्न ते सगळे टॉपिक वाईज तुम्हाला बघायला मिळतील, त्याची टेस्ट तुम्हाला बघायला मिळेल. ठीक आहे, त्या नक्की तुम्ही टेस्ट सोडवू शकता. तुम्हाला ते लिंक मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला म्हणजे ते लिंक मिळून जाईल तुम्हाला. ओके, कमेंट आणि डिस्क्रिप्शन मध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली ही सुद्धा आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.